आपल्याला गुगल क्रोम या ब्राउझरवर खान अकॅडमीची वेबसाईट ओपन करायची आहे. म्हणजेच mr.khanacademy.org वर आपल्याला जायचं आहे. MR म्हणजे मराठी, त्यामुळे mr.khanacademy.org हे लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला मराठी प्लॅटफॉर्म आपला वापरता येईल. या ठिकाणी आपण आलेलो आहे आपल्या होम पेजवर खान अकॅडमीच्या. इथे तुम्हाला उजव्या बाजूला वर साइन अप ऑप्शन दिसेल. साइन अप ह्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे नवीन खातं ओपन करण्यासाठी. आणि साइन अपच्या खाली जे 3 ऑप्शन दिसतील ह्यापैकी आपण शिक्षक म्हणून खातं ओपन करत आहोत, त्यामुळे आपल्याला शिक्षक हे ऑप्शन निवडायचं आहे. आता तुम्हाला इथे साइन अप करण्याचे अनेक पर्याय दिसतील, पण ह्यातला इतर कोणताही ऑप्शन न वापरता शेवटचं ऑप्शन म्हणजेच ईमेल वापरून साइन अप करा या ऑप्शनची तुम्ही निवड करायची आहे. इथे आपण आता क्लिक करूया. 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला एंटर करायच्या आहेत. आपला ईमेल, नाव आणि एक 8 अंकी किंवा 8 कॅरेक्टर्सचा पासवर्ड. तर या ठिकाणी सगळ्यात आधी आपण आपला ईमेल एंटर करूया. तुम्ही तुमचा ईमेल या ठिकाणी एंटर करायचा आहे. आता तुमचं नाव आणि आडनाव इथे तुम्हाला एंटर करायचं आहे. आणि एक सोपा, तुम्हाला लक्षात राहील असा एक 8 अंकी पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. आपण या 3 डिटेल्स एंटर केलेल्या आहेत. आता साइन अप या बटनवर आपण क्लिक करूया. तुम्ही इथे पाहिलं असेल की इथे मी एंटर केलेले प्रत्येक डिटेल्स इंग्लिशमध्ये एंटर केलेले आहेत. इंग्लिशमध्येच तुम्ही सुद्धा ते एंटर करायचे. साइन अपवर क्लिक करूया आणि आपलं या ठिकाणी खातं जे आहे नवीन शिक्षक खातं ते तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता तुमचा होम पेज जो आहे खान अकॅडमीवरचा शिक्षक डॅशबोर्ड ज्याला आपण म्हणतो तो या ठिकाणी रेडी आहे आणि तुमचं खातं तयार झालेलं आहे. आता आणखीन एक महत्त्वाची पायरी या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे आणि ती म्हणजे तुमची शाळा तुम्हाला जोडायची आहे. इथे तुमचं नाव दिसेल, त्या नावाखाली तुमची शाळा जोडा असं तुम्हाला एक मेसेज दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या शाळेचं राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि शाळेचं नाव या 4 गोष्टी तुम्हाला इथनं सिलेक्ट करायच्या आहेत. आता मी इथे एक डेमो म्हणून शाळा निवडतीये. तुम्ही तुमची शाळा निवडायची आहे. ब्लॉक निवडूया आपण आणि त्यानंतर इथे शाळा तुम्ही टाईप करू शकता शोधण्यासाठी. योग्य पद्धतीने या 4ही डिटेल्स तुम्ही इथे एंटर करायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या शाळेत विद्यार्थी, तुमच्या वर्गातले विद्यार्थी जी काही प्रगती खान अकॅडमीवर करतील ती व्यवस्थितपणे नोंदवली जाईल. जर तुम्ही इथे शाळेची निवड केली नाही तर तुमच्या वर्गात जी काही विद्यार्थी प्रगती करतील ती योग्यपणे नोंदवली जाणार नाही. त्याचा रिपोर्ट जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर बघता येणार नाही. तर ही सगळी डिटेल्स आपण इथे निवडायची आहेत आणि जतन करायचे आहेत. तुम्हाला दिसेल की तुमच्या नावाखालीच शाळेचं नाव सुद्धा इथे सेव्ह झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आपलं शिक्षक खातं mr.khanacademy.org वर तयार केलेलं आहे आणि आपली शाळा या ठिकाणी जोडलेली आहे. वर्ग तयार करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर वर्ग तयार करा हे जे ऑप्शन इथे दिसतंय त्यावर क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वर्ग तयार कराल तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पॉपअप किंवा मेसेज येईल. तुम्ही शाळेच्या वतीने खान अकॅडमी वापरणारे शिक्षक आहात का? तर आपल्याला या ठिकाणी होय, आम्ही शाळेच्या वतीने ही सेवा वापरणारे शिक्षक आहोत या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जर आपण चुकून नाहीवर क्लिक करून पुढे गेलो तर आपल्याला पुढे जाऊन विद्यार्थ्यांची खाती तयार करताना काही अडचणी येऊ शकतील. त्यामुळे होय या बटनवर क्लिक करायचं आहे आणि जतन करूया. आता आपल्याला या ठिकाणी आपल्या वर्गाला नाव द्यायचं आहे. शाळेत आपण जेव्हा वर्ग तयार करतो तेव्हा वर्गाबाहेर जशी पाटी लावतो तशीच आपल्याला आपल्या या वर्गासाठी आता एक नाव द्यायचं आहे. वर्गाचं नाव देताना आपल्याला त्यात वर्ग, विषय आणि शैक्षणिक सत्र जे आपलं सुरू आहे, वर्ष, या 3 गोष्टी आपल्याला त्यात समाविष्ट करायच्या आहेत. तर आपण या ठिकाणी आता आपल्या वर्गाला नाव देऊया. मी या ठिकाणी 7वीचा वर्ग तयार करते गणिताचा. इयत्ता 7वी गणित 2025-26. पुन्हा एकदा लक्ष द्या, मी इथे नाव इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि आता आपण पुढे जायचं आहे. आपल्याला आता या ठिकाणी कोर्स निवडायचा आहे. कोर्स म्हणजेच अभ्यासक्रम.
आपण 7वीचा हा जो क्लास तयार केलेला आहे त्याच्यासाठी अभ्यासक्रम निवडायचा. इथे तुम्हाला काही ऑप्शन्स दिसत नसतील तर आपण इथून हे क्लास लिहिलेलं आहे ते क्लोज करूया, म्हणजे सगळे ऑप्शन्स ओपन होतील. 7वीचा MR, इयत्ता 7वी MR हा वर्ग इथे सिलेक्ट करायचा आहे, कोर्स इथे सिलेक्ट करायचा आहे गणिताचा. त्याचबरोबर तुम्हाला जर ब्रिज कोर्स द्यायचा असेल विद्यार्थ्यांना तर तोही तुम्ही गणिताचा इथे सिलेक्ट करू शकता. ब्रिज कोर्समध्ये गेल्या वर्षीचे काही महत्त्वाचे जे कॉन्सेप्ट्स आहेत, आधारभूत संकल्पना आहेत, त्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी मदत होईल. पुढे जाऊया. आता आपल्याला इथे प्रश्न येईल, तुम्ही तुमचे विद्यार्थी कसे जोडू इच्छिता. पण सध्या आपण ही स्टेप जी आहे ती इथे पॉज करणार आहोत, वगळणार आहोत. आपण आपला जो हा क्लास रिकामा तयार झालेला आहे तो इथे स्क्रीनवर बघू शकतो. आपण ह्यात विद्यार्थी अजून ॲड केलेले नाही आहेत, पण आपला वर्ग तयार झालेला आहे रिकामा. आता हा वर्ग आपण ह्यात विद्यार्थी ॲड करण्यापूर्वी एक महत्त्वाची स्टेप पूर्ण करायची आहे. आपल्याला हा वर्ग जो आहे तो खान अकॅडमीशी जोडायचा आहे. म्हणजेच काय, तर आपण जी शाळा निवडलेली आहे या शाळेचा हा पार्टनर वर्ग आहे हे आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जे 3 बिंदू दिसत आहेत त्यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे दुसरंच ऑप्शन दिसेल, खान अकॅडमी संलग्न असलेल्या शाळेला जोडा. ह्या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. आपण जे शाळेचे सगळे तपशील इथे मगाशी सिलेक्ट केलेले आहेत ते आपल्याला तपासून पाहिजे आणि इथे इयत्ता आपल्या वर्गाची जी आहे ती निवडायची आहे. आपण आता 7वीचा वर्ग तयार केलेला आहे, त्यामुळे आपण इयत्ता 7वी इथे सिलेक्ट करायची आहे आणि जतन करायचं आहे. हे सिलेक्ट केल्या केल्या तुम्हाला तुमच्या वर्गावर एक निळ्या कलरचं असं एक बॅनर दिसेल, खान अकॅडमीला जोडलेला वर्ग. आपल्या चालू वर्षातल्या ॲक्टिव्ह प्रत्येक वर्गावर हे बॅनर असलं पाहिजे. हे बॅनर जर आलं नाही तर आपले विद्यार्थी या वर्गामधली जी काही प्रगती करतील, पुन्हा एकदा आपण मगाशी जसं शाळा निवडायच्या वेळेला पाहिलं, हे बॅनर आलं नसेल तरीही आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती व्यवस्थितपणे नोंदवली जाणार नाही. हे नको आहे आपल्याला, राईट. म्हणून आपण इथे हे बॅनर आलं पाहिजे, यासाठी ही स्टेप पूर्ण करायची आहे. आता आपण वर्ग तयार केलेला आहे, त्याला नाव दिलेलं आहे, तो खान अकॅडमीशी जोडलेला आहे, पण त्यात विद्यार्थी मात्र नाही आहेत. सो आता आपली जी शेवटची स्टेप आहे विद्यार्थी ॲड करण्याची, ती आपण पूर्ण करूया. इथे विद्यार्थी जोडा या ऑप्शनवर आपण क्लिक करणार आहोत. आता पुन्हा आपल्यासमोर 3 ऑप्शन येतील, विद्यार्थी कसे जोडू इच्छिता. यातला जो तिसरा ऑप्शन आहे पिंक कलरचा, तुमच्या विद्यार्थ्यांचे खाते तयार करा, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तिसराच ऑप्शन निवडायचा आहे, इतर कोणतेही ऑप्शन निवडू नये. यावर सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर एक जागा तुम्हाला दिसेल, तिथे तुम्ही विद्यार्थ्यांची नावं टाईप करू शकता. आपण आत्ता उदाहरणार्थ 5 विद्यार्थ्यांचे अकाउंट्स तयार करूया. मी इथे विद्यार्थ्यांची जी नावं आहेत तिथे टाईप करणार आहे. तुम्ही पाहू शकता मी इंग्लिशमध्ये नावं टाईप करते आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं फक्त जे पहिलं नाव आहे, प्रथम नाव आहे ते मी इथे टाईप करते. पूर्ण नाव किंवा वडिलांचं नाव असं जर तुम्ही टाईप केलं तर आपलं जे युजर नेम आहे ते खूप मोठं येईल. शक्यतो छोटं नाव इथे टाईप करा. जर एकाच नावाचे 2-3 विद्यार्थी शाळेत असतील तर तुम्ही त्यांचं आडनावसुद्धा टाईप करू शकता. खाली नवीन ओळजोडावर क्लिक केल्यावर पुढचा जो विद्यार्थी आहे त्याचं नाव तुम्हाला टाईप करण्याची जागा दिसेल किंवा तुम्ही एंटरसुद्धा टाईप करू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी सगळी जी माझ्या विद्यार्थ्यांची नावं आहेत ती टाईप केलेली आहेत. 5 उदाहरणं मी आता इथे तुम्ही बघू शकता. जसजशी मी त्यांची नावं टाईप केलेली आहेत त्यांचं युजर नेम इथे आपोआप आलेलं आहे. हे युजर नेम आपण विद्यार्थ्यांना नंतर देणार आहोत, पण त्याआधी आपल्याला पुढे बटनवर क्लिक करायचं आहे, कारण आपण अजूनही विद्यार्थ्यांचे जे पासवर्ड आहेत ते सेट केलेले नाही आहेत. त्यामुळे आता आपण पुढेवर क्लिक करूया. तुम्ही पाहू शकता पुढेवर क्लिक केल्या केल्या विद्यार्थ्यांचे काही पासवर्ड इथे तयार झालेले आहेत. आता हे विद्यार्थ्यांचे जे पासवर्ड आहेत ते त्यांना लक्षात ठेवण्यासाठी सोपे नाही आहेत. त्यामुळे आपण पहिल्यांदा ज्यावेळेला विद्यार्थ्यांचं अकाउंट तयार करत असतो त्यावेळेला आपल्याला त्यांचे पासवर्ड सेट करण्याची एकमेव संधी मिळते. आत्ता आपण ह्यांचे पासवर्ड जर सेट केले नाहीत तर पुन्हा एकदा पुढे आपण सगळ्या विद्यार्थ्यांचे पासवर्ड एकत्रितपणे कधीच बदलू शकत नाही. ते आपल्याला इंडिव्हिज्युअली बदलावे लागतात. त्यामुळे आत्ता पहिल्यांदा आपल्याकडे हा चान्स असताना आपण त्यांचे पासवर्ड जे आहेत ते सोपे, लक्षात राहतील असे पासवर्ड आपल्याला सेट करायचे आहेत. मी या ठिकाणी एक सोपा पासवर्ड ठेवत आहे. तुम्ही इथे पाहू शकता. असाच एखादा सोपा पासवर्ड
तुम्ही सुद्धा सेट करू शकता. आता आपण खाली इथे नवीन अकाउंट तयार करा या बटनवर क्लिक करणार आहोत. युजर नेम आणि पासवर्ड आपण दोन्ही सेट केलेले आहेत. आता लक्ष द्या, इथे ही जी तुम्हाला डाउनलोड करा CSV नावाचं हे जे निळं बटन तुम्हाला दिसतं, ही CSV डाउनलोड करण्याची जी तुम्हाला इथे ऑप्शन दिसते, हा ऑप्शन तुम्हाला पुन्हा एकदाच मिळतो. इथनं आपल्याला ही CSV फाईल डाउनलोड करायची आहे. CSV फाईल म्हणजे काय, तर आपण आत्ता जे अकाउंट्स तयार केले ते सगळे अकाउंट्स एका शीटमध्ये आपल्याला डाउनलोड करण्याची संधी मिळते. आपण डाउनलोड करावर क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला दाखवते ओपन करून ही फाईल जी आहे ती कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवर सगळ्या विद्यार्थ्यांचे युजर नेम आणि पासवर्ड या शीटमध्ये समाविष्ट आहेत. ही शीट आपल्याला पुढे उपयोगी पडते. इथून पुढे ज्या वेळेला आपल्याला विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे ID आणि पासवर्ड शेअर करायचे असतील त्यावेळेला आपल्याला ही शीट उपयोगी पडते. पण ही एकदाच डाउनलोड करता येते, त्यामुळे जर ही एक संधी आपण ID पासवर्ड CSV शीट डाउनलोड करण्याची ही संधी जर आपण गमावली तर याहून पुढे आपल्याला कधीही हे डाउनलोड करता येत नाहीत. त्यामुळे ही लक्षपूर्वक आपल्याला डाउनलोड करायची आहे. आणि पूर्ण झाल्यावर आपण जर क्लिक केलं तर आपण पाहू शकतो की आपल्या वर्गात 5 विद्यार्थी आता ॲड झालेले आहेत आणि आपला हा वर्ग आपण तयार केलेला आहे. विज्ञानासाठी आपण पुन्हा विद्यार्थ्यांचे नवीन खाते तयार करणार आहोत का? तर नाही. आपण एक नवीन वर्ग तयार करणार आहोत. त्यामध्ये आपण हे विद्यार्थी गणिताच्या वर्गातून विज्ञानाच्या वर्गात जोडणार आहोत, म्हणजेच कॉपी करणार आहोत. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एक नवीन वर्ग जोडायचा आहे. इथे नवीन वर्ग जोडा या बटनवर मी क्लिक करणार आहे आणि मगाशी केल्याप्रमाणे आपल्याला वर्गाला नाव द्यायचं आहे. वर्ग, विषय आणि वर्ष ह्या 3 विषयांचा उल्लेख इथे आपल्याला करायचा आहे. क्लास 7 सायन्स असं नाव आपण इथे देणार आहोत आणि 2025-26 असं हे वर्ष आपण इथे मेन्शन केलेलं आहे. पुढे जाऊया. पुन्हा एकदा आपल्याला कोर्स निवडायचा आहे, अभ्यासक्रम निवडायचा आहे. तर आता आपण 7वी विज्ञान हा कोर्स महाराष्ट्र इयत्ता 7वी विज्ञान इथे निवडायचा आहे आणि पुढे जायचं आहे. पुन्हा एकदा जेव्हा विद्यार्थी कसे जोडू इच्छिता असा प्रश्न येईल तेव्हा आपल्याला या तिन्हीपैकी कोणताही ऑप्शन निवडायचा नाही आहे. वगळा या बटनवर क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला विद्यार्थ्यांची खाती तयार करायची नाही आहेत. वगळायची आपण ही स्टेप. तुम्ही पाहू शकता आपला वर्ग विज्ञानाचा तयार झालेला आहे. ह्यावर हे निळं बॅनर सुद्धा आलेलं आहे. पण एक महत्त्वाची स्टेप आणखीन राहिलेली आहे की योग्य अहवालन करता आपल्याला वर्ग नियुक्त करायचा आहे. सो वर्ग नियुक्त करावर आपण क्लिक करायचं आहे. शाळेचे सगळे डिटेल्स आपल्याला इथे दिसतील. इयत्ता आपल्याला इथून 7वीची आता निवडायची आहे. जतन करूयात आणि आपल्याला इथे वर्गाची इयत्ता दिसतीये, शाळेचं नाव दिसतंय, निळा बॅनर दिसत आहे. सो वर्ग तयार झालेला आहे. आता आपल्याला हे जे 5 विद्यार्थी या वर्गातून या वर्गात आणायचे आहेत ते कसे बरं आणणार आहोत आपण आपल्या गणिताच्या वर्गात प्रवेश करायचा आहे. हे जे 5 विद्यार्थी आहेत त्याच्यावर आपण क्लिक करूया. आपण आलेलो आहोत आपल्या गणित वर्गामध्ये. मला इथे दिसत आहेत जे 5 विद्यार्थी ज्यांची खाती गणित शिक्षकांनी तयार केली होती ती इथे दिसत आहेत. आणि शेजारी तुम्हाला उजव्या कोपऱ्यात काही बॉक्सेस दिसतील. हे सगळे बॉक्सेस आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. पहिल्या बॉक्सवर क्लिक केल्याने तुम्ही पाहू शकता सगळे बॉक्सेस सिलेक्ट झालेले आहेत. आता हे विद्यार्थी आपल्याला जोडायचे आपल्या विज्ञान वर्गामध्ये. त्यासाठी इथे उजव्या कोपऱ्यात जे क्रिया नावाचं बटन दिसतंय, थोडंसं झूम करून पाहूया आपण. इथे तुम्ही पाहू शकता क्रिया नावाचं बटन आहे. क्रियावर क्लिक केल्यानंतर वर्गात जोडा हे पहिलं ऑप्शन जे आपल्याला दिसेल त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण वर्गात जोडा हे ऑप्शन सिलेक्ट करूया आणि हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला दिसतील की तुमच्या खात्यामध्ये इतर कोणकोणते वर्ग आहेत, त्यातनं तुम्ही योग्य वर्ग निवडायचा आहे. आता मी इथनं 7वीचा हा जो विज्ञान वर्ग आहे तो इथनं निवडतीये आणि जोडा या बटनवर मी क्लिक करते. झालेलं आहे. 5 विद्यार्थी जोडलेले आहेत. हे बंद करूया आणि पाहूया आपल्या विज्ञान वर्गात जाऊन की 5 विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत का. हा आपला विज्ञान वर्ग आहे. इथे तुम्ही पाहू शकता 0 विद्यार्थी होते, इथे आता 5 विद्यार्थी आलेले आहेत. ते गणित वर्गातून विज्ञान वर्गात कॉपी झालेले आहेत. लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून इतर वर्गांमध्ये जोडू शकतो एका अटीवर. जर
एकच शिक्षक दोन्ही वर्गांचे शिक्षक असतील, एकच शिक्षक दोन्ही विषय शिकवत असतील तरच अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना कॉपी करून त्यांना जोडणं दुसऱ्या वर्गामध्ये शक्य आहे. आपण एक नवीन वर्ग तयार केला, त्यात विद्यार्थ्यांची खाती बनवली जसे गणिताचे शिक्षक करतील. आपण तेच विद्यार्थी एका दुसऱ्या वर्गात जोडून पाहिले जसे गणित आणि विज्ञान दोन्ही विषय शिकवणारे शिक्षक करतील. आणि त्याचबरोबर आता वळूया आपल्या पुढच्या पायरीकडे, म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मास्टरी ध्येय नियुक्त करणे. जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षक डॅशबोर्डवरनं युनिट मास्टरी ध्येय नियुक्त करत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यात लॉग इन केल्यानंतर सरावासाठी एक योग्य असा स्टार्टिंग पॉइंट मिळणार नाही. तर जाणून घेऊया कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना युनिट मास्टरी ध्येय नियुक्त करू शकतो आणि त्यांच्या अभ्यास करण्याच्या प्रवासाची सुरुवात करून देऊ शकतो. 7वी गणित हा जो आपण वर्ग तयार केला होता त्यात आपण प्रवेश करूया. आणि आता मास्टरी ध्येय नियुक्त करण्यासाठी आपल्याला इथे टूल्समध्ये दिसेल मास्टरी ध्येय नावाचं एक बटन. त्यावर आपण क्लिक करायचं आहे. त्याखाली नियुक्त करा यात आपण जायचं आहे. नियुक्त करावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 3 महत्त्वाच्या गोष्टी येतील. सगळ्यात आधी आपल्याला कोर्स निवडायचा आहे, मग त्यानंतर कॉन्टेंट निवडायचं आहे आणि शेवटी देय तारीख म्हणजेच डेडलाईन काय आहे या ध्येयाची ती ठरवायची आहे. तर आता सगळ्यात आधी कोर्स निवडूया. आपल्या या वर्गामध्ये 2 कोर्स आहेत. एक आपल्या वर्षभराचा कोर्स आहे आणि एक ब्रिज कोर्स आहे. आता आपण जो आपलं वर्षभराचा जो कोर्स आहे त्याचं ध्येय आपण इथे देणार आहोत. सो त्या ठिकाणी मी इयत्ता 7वीचा महाराष्ट्र कोर्स निवडलेला आहे. कंटेंट निवडत असताना आपण युनिट मास्टरी ध्येय हे निवडायचं आहे, कारण आपल्याला एका वेळेला एक युनिट नियुक्त करायचं आहे. शिक्षक ज्या वेळेला शाळेत एखादा धडा शिकवतात त्यावेळेला त्याच धड्याशी जो संबंधित युनिट मास्टरी ध्येय असेल ते आपल्याला इथे या प्लॅटफॉर्मवरनं द्यायचं आहे. तर आता मी शाळेत भूमितीमधील रचना हा जो पहिला धडा आहे तो शिकवायला सुरुवात केलेली आहे. तर म्हणून मी प्लॅटफॉर्मवर भूमितीमधील रचना याच धड्याचं युनिट मास्टरी ध्येय विद्यार्थ्यांना देत आहे. मी इथे निवड केलेली आहे कंटेंटची. आपण एका वेळेला अनेक युनिटसुद्धा देऊ शकतो, पण आता या ठिकाणी मी 1 युनिट विद्यार्थ्यांना देत आहे कारण मी तोच युनिट शिकवायला शाळेत सुरुवात केलेली आहे. तिसरं ऑप्शन आता आपल्याला निवडायचं आहे म्हणजेच देय तारीख. विद्यार्थ्यांना आपल्याला कधीपर्यंत वेळ द्यायचा आहे या ध्येयावर काम करायला त्याची निवड आपल्याला इथून करायची आहे. आपण आपल्या हिशोबाने ही तारीख निवडायची आहे. शिक्षकांना माहिती आहे की तुम्हाला भूमितीमधील रचना शिकवायला किती वेळ लागणार आहे. यामध्ये 9 कौशल्य म्हणजेच 9 उपघटक आहेत. तर हे शिकवायला मला साधारण 3 आठवड्याचा वेळ विद्यार्थ्यांना द्यायचा आहे हे कंप्लीट करण्यासाठी. म्हणून मी आजपासून पुढे 3 आठवडे अशी एक तारीख इथे निवडतीये. मी तारखेची निवड केल्यानंतर आपल्याला इथे 1 युनिट ध्येय तयार करा या बटनावर क्लिक करायचं आहे. ध्येय ज्या वेळेला आपण नियुक्त करतो त्यावेळेला प्रगती पहा ह्या टॅबमध्ये आपल्याला त्या ध्येयावर विद्यार्थ्यांची झालेली जी प्रगती आहे ती दिसते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी आत्ता जे ध्येय दिलेलं आहे ते 5 विद्यार्थ्यांना नियुक्त झालेलं आहे. त्याची देय तारीख सुद्धा इथे दिसते आणि त्या ध्येयावर वर्गाची काय प्रगती आहे एकंदरीत ती मला इथे दिसते. यावर जेव्हा आपण क्लिक करतो त्यावेळेला एक विद्यार्थ्यांची नावं दिसतात आणि विद्यार्थी निहाय काय प्रगती झालेली आहे ती सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. जर कधी आपल्याला दिलेल्या ध्येयाची तारीख बदलाविषयी वाटली तर इथे दिलेल्या या 3 बिंदूंवर क्लिक करू शकतो आपण. ध्येयात बदल करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ती तारीख या ठिकाणी बदलून सेव्ह करता येते. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना नियुक्त करा या बटनवर जाऊन युनिट मास्टरी ध्येय देतो आणि प्रगती पहा या बटनवर क्लिक करून त्या ध्येयावर काय प्रगती झालेली आहे ते आपण पाहू शकतो.